जय गुरुदेव बंधू भगिनींनो, आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून आणि व्यास पौर्णिमा म्हणून भारतभर साजरी केली जाते. कालच्या व्हिडिओमध्ये, यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं व्यासांचं कार्यकर्तृत्व त्या व्हिडिओतनं पाहिलेलं होतं. हाच दुसरा व्हिडिओ आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं बनवतो आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी गुरुचं मानवी जीवनामध्ये असलेलं महत्त्व विशद करणार आहोत. मला घडवलेले माझे सर्व गुरु आणि आपल्या सर्वांना घडवलेले आपल्या सर्वांचे गुरु, या सर्वांच्या प्रती सुरुवातीलाच मी कृतज्ञतापूर्वक नमन करतो. आणि या ठिकाणी गुरुस्थवनाने आपण या गुरुपौर्णिमेच्या व्हिडिओला प्रारंभ करणार आहोत. गुरुस्तवनामध्ये गुरुगीतेत सांगितलं गेलेलं आहे की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यान मूलम गुरुरमूर्ती पूजा मूलम गुरुरपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुर्कृपा ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम इमलत्मचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. सद्गुरुतं नमामि किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे श्री गुरु सारिका असता पाटी राखा इतरांचे लेखा कोण गणी राजियाची कांता काय भीक मागे मनाची ये जोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उने त्याला सांगा जोजी ज्ञानदेव मने तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे आता उद्धरलो गुरु कृपे. आपल्या गुरूंच्या कृपेमुळं आपण आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी उद्धरून इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. त्या गुरूंच्या प्रती आपण सुरुवातीलाच त्यांचं स्तवन या ठिकाणी केलेलंच आहे. हे स्तवन करून मी प्रोफेसर डॉक्टर रामकृष्ण बदने, माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे श्रोते मायबापांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण या व्हिडिओला प्रारंभ करणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून मला पहिल्यांदा आपल्याला हे सांगायचं आहे की आपल्या भारतीय संस्कृतीने, विशेषतः हिंदू धर्माने 5 देव सांगितलेली आहे, ज्याचा उल्लेख मी आई या विषयाच्या अनुषंगानं जी व्याख्यानं देतो, जवळपास 1000 व्याख्यानं मी महाराष्ट्रभर दिलेली आहेत आई या विषयावरती. आणि या आई या विषयावरती बोलत असताना मी नेहमी सांगत असतो की हिंदू धर्माने, भारतीय संस्कृतीने जे 5 देव सांगितलेली आहेत, ती 5 देव म्हणजे पहिला देव आहे मातृदेवो भव, दुसरा देव आहे पितृदेवो भव, तिसरा देव सांगितला आचार्य देवो भव, चौथा देव सांगितला देवो देवो भव आणि 5वा देव सांगितला अतिथी देवो भव. आणि या 5 देवांच्या पैकी 3ऱ्या क्रमांकावर किंवा 3ऱ्या स्थानावरती ज्यांना स्थान दिले ते देव म्हणजे आचार्य देवो भव. पहिला मातृदेवो भव, दुसरा पितृदेवो भव आणि तिसरा आचार्य देवो भव. म्हणजे गुरुला देखील आपल्या संस्कृतीमध्ये देवाची उपमा म्हणजे श्रेष्ठत्वाची भावना गुरुच्या प्रती आपली संस्कृती निश्चितपणे व्यक्त करते. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडं गुरुला मी यापूर्वी स्तवनामध्ये सांगितलं की ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची उपमा दिली गेलेली आहे. हिंदू धर्मामध्ये ब्रह्मदेव एक असा देव सांगितला गेला जो निर्मितीचं काम करतो, विष्णू प्रतिपालनाचं काम करतात आणि महादेव हे संहाराचं काम करतात असं आपल्याकडे मानलं गेलेलं आहे. तर गुरुला ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणण्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे? जेव्हा शिष्याच्या मनामध्ये गुरु ज्ञानाची निर्मिती, नवनिर्मिती करतो,
त्यावेळेला गुरु हा ब्रह्माच्या भूमिकेमध्ये असतो आणि जेव्हा हे दिलेलं ज्ञान आणखीन जास्तीत जास्त वृद्धिंगत करण्यासाठी किंवा ते ज्ञान संरक्षित करण्यासाठी गुरु जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा तो विष्णूच्या भूमिकेमध्ये असतो आणि अज्ञान अविवेक याला जीवनातून नेस्तनाबूत करण्याच्या भूमिकेमध्ये जेव्हा गुरु असतो तेव्हा तो शंकराच्या भूमिकेमध्ये असतो आणि म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः या अर्थानं गुरुला या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांची उपमा दिली गेलेली आहे. गुरु हा शब्द जर आपण बघितला तर कसा बनलेला आहे शब्द? गु म्हणजे या ठिकाणी अंधकार आणि रु म्हणजे निरोध करणारा, म्हणजे अंधकाराला संपविणारा, अंधकाराला निरोध करणारा, म्हणजेच अज्ञान रूपी अंधकार, अविवेक रूपी अंधकार है की नाही, असत्य रूपी अंधकार जो शिष्याच्या जीवनामध्ये येऊ घातलेला आहे तो येऊ नये यासाठी जो अवरुद्ध करतो अंधाराला, या दुर्गुणांना थांबवण्याचं काम करून विवेकाचा दीप उजळण्याचं काम जो करतो त्याला गुरु म्हटलेला आहे. गु म्हणजे अंधकार, रु म्हणजे नष्ट करणारा म्हणा किंवा अंधकाराला थोपून धरणारा जो असतो त्यालाच गुरु असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून गुरु या शब्दाचा विग्रह करून आपण अर्थ समजून घेतला पाहिजे. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याच्याकडून आपण जे जे गुण घेतो त्या गुणाच्यासाठी तो आपल्यासाठी गुरुच असतो, ही भावना आपण कधीही विसरता कामा नये. म्हणून संत एकनाथ महाराजांनी याबद्दल लिहिलेलं आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण, तो तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. ज्यांच्या ज्यांच्याकडून जे जे गुण आपण स्वीकारलेला आहे त्या सगळ्यांना आपण गुरु मानलं पाहिजे असं संत एकनाथ महाराज सांगतात. आणि दत्तात्रयाचेच एका अर्थानं जनार्दन स्वामी शिष्य आणि त्यांचेच शिष्य असलेले एकनाथ महाराज आहेत. तर श्री दत्तात्रयांनी देखील आपल्या आयुष्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडून जे गुण घेतले त्या सगळ्यांना गुरु मानलं. म्हणून आपल्याकडे दत्तात्रय भगवान यांचे किती गुरु सांगितले गेलेले आहेत? तर 24 गुरु दत्तात्रयांनी केलेले आहेत. दत्तात्रय देवतेने किती गुरु केले? तर 24 गुरु केलेले आहेत. कदाचित आपल्या मनात जर जिज्ञासा असेल तर त्या 24 गुरु कोणते होते याचा नुसता नामोल्लेख आपल्याला इथं करता येईल. त्यामध्ये दत्तात्रयांचे जे 24 गुरु आहेत त्यामध्ये एक पृथ्वी आहे, दुसरा वायू आहे, तिसरा आकाश आहे, चौथा पाणी आहे, पाचवा अग्नी आहे, सहावा चंद्रमा आहे, सातवा रवी म्हणजे सूर्य आहे, या ठिकाणी आठवा कपोल आहे, कपोत, त्या ठिकाणी 9वा अजगर आहे, 10वा समुद्र आहे, 11वा पतंग आहे, 12वा मधमाशी आहे, 13वा हत्ती आहे, 14वा मध गोळा करणार आहे, 15वा हरिण आहे, 16वा मासा आहे, 17वा पिंगला नावाची वेश्या आहे, 18वा या ठिकाणी कुरत पक्षी आहे, 19वा बालक आहे, 20वा कुमारी, 21 बाण बनविणारा, 22 साप, 23 कोळी किंवा कीटक, 24 भृंगी. या पद्धतीनं दत्तात्रयांनी आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्यांकडनं एक एक गुण घेतला. म्हणून त्यांनी आपल्याकडं 24 गुरु आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी मानलेले आहेत. आणि म्हणून जो ज्याच्याकडनं आपण जो गुण घेतो त्यांना आपण गुरु म्हटलं गेलं पाहिजे अशी आपली संस्कृती सांगते. शास्त्रामध्ये गुरुसाठी काही नामाभिधान आलेले आहेत. गुरुला आचार्य म्हटलं गेलेलं आहे, गुरुला गुरुही म्हटलं गेलेलं आहे, गुरुला सद्गुरू म्हटलं गेलेलं आहे आणि गुरुला श्री गुरु अशी नावं आपल्याकडं आलेली दिसून येतात. म्हणून आचार्य, गुरु, सद्गुरू, श्री गुरु, जगद्गुरु असे गुरुचे प्रकार आपल्याकडे सांगितले गेलेले आहेत. पहिल्यांदा सांगितला गेला तो गुरु, ज्यापासून जीव चांगलं शिकतो त्याला गुरु म्हणावं. गुरु कोणाला म्हणावं? ज्याच्यापासून हा जीव काहीतरी चांगलं शिकतो, गुणग्रहण करतो त्याला गुरु म्हटलं गेलं पाहिजे. आता सद्गुरू कोणाला म्हटलं गेलं पाहिजे त्याबद्दल असं सांगितलं गेलेलं आहे की जीवास
सत म्हणजेच परमात्मा याचा मार्ग दाखवितो कोण? सद्गुरु. सत म्हणजे सत्यम शिवम सुंदरम असं आपण म्हणतो ना, सत म्हणजे परमेश्वर. या ठिकाणी जीवाला सत म्हणजेच परमेश्वर दाखविण्याचं काम जो करतो त्याला या ठिकाणी किंवा असंही म्हटलं गेलं की सत वस्तूची प्राप्ती करून देतो त्याला सद्गुरु असं म्हटलं गेलं पाहिजे. सत्वस्तूची प्राप्ती जो करून देतो त्याला आपण काय म्हटलं पाहिजे? तर त्याला सद्गुरु म्हटलं पाहिजे असंही आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे. नाथ महाराजांनी सद्गुरु बद्दल त्यांनी लिहिलेलं जे मराठीतलं भागवत ग्रंथ आहे त्यामध्ये काय म्हटलंय बघा. नाथ महाराज म्हणतात, म्हणजे संत एकनाथ महाराज म्हणतात, मंत्र तंत्र उपदेशिती, मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आईते. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आईते. मंत्र तंत्र उपदेश करणारे घरोघर असे आयते गुरु आपल्याला बघायला मिळतात. जो शिष्यासी मेळवी सद वस्तुते त्यासी सद्गुरु मानी. भागवतामध्ये सद्गुरु कुणाला म्हणावं याची व्याख्या श्री संत एकनाथ महाराजांनी केली आणि ते म्हणाले की सतवस्तूला मिळविण्याचा किंवा भेटविण्याचं काम जो करतो त्याला आपण सद्गुरु म्हटलं पाहिजे असंही गुरुच्या संबंधानं चिंतन आलेलं आहे. जो शब्द परनिष्णात शिष्य प्रबोधनी समर्थ तोची सद्गुरु येत जान निश्चित उद्धवा. उद्धवाला या ठिकाणी उपदेश करताना ही ओवी या ठिकाणी नाथ महाराज आपल्याला सांगतायत, परंतु मुळात भागवतामध्ये उद्धवाला उपदेश करताना ही ओवी आलेली आहे की जो शब्द परनिष्णात शिष्य प्रबोधनी समर्थ तोची सद्गुरु येत जान निश्चित उद्धवा. तर या पद्धतीनं या ठिकाणी सद्गुरूची व्याख्या सांगितली जाते. आपल्याकडे गुरुच्या नंतर सद्गुरू, सद्गुरूच्या नंतर श्री गुरु. गुरुचा एक प्रकार श्री गुरु अशा पद्धतीचा आहे आणि आपलं शास्त्र सांगतं की सद्गुरूपेक्षा मोठी पदवी जर कुणाची असेल तर ती श्री गुरुची आहे. कुणाची? श्री गुरुची ही त्यापेक्षा मोठी पदवी आहे. आणि म्हणून एकनाथ महाराज संत ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन करत असताना आपल्याला सगळ्यांना माहित असेल की त्यांना ते सद्गुरू म्हणत नाही आहेत, श्री गुरु असा उल्लेख करतात. नाथांनीच लिहिलेलं अभंग बघा. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. कोण? ज्ञानेश्वर म्हणजे कोण? श्री गुरु असा शब्द वापरलेला आहे, सद्गुरू म्हटलेलं नाही आहे. श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर म्हणजे सद्गुरापेक्षा ज्याचा दर्जा श्रेष्ठ असतो त्यांना श्री गुरु असं म्हटलं जातं. किंवा स्वतः संत ज्ञानेश्वर माऊलींनी देखील या ठिकाणी श्री गुरु बद्दल जे सांगितलेलं आहे, ज्याचा उल्लेख मला वाटतं मी सुरुवातीलाच केला, ज्या अभंगाचा ज्ञानेश्वर माऊलींच्या, त्या अभंगाची सुरुवातच आहे श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचे लेखा कोण गणी राजी याची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धीचा पावे. आता हा अभंग यापूर्वी घेतला असल्यामुळं पुन्हा मी सगळा काही आपल्या समोर रिपीट करत नाही, पण इथं श्री गुरु सारका असं म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणून श्री गुरु हे सद्गुरूपेक्षा श्रेष्ठ आहे ती गोष्ट इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर येतात ते जगत गुरु. बरोबर आहे. गुरु, सद्गुरु, श्री गुरु आणि त्यानंतर येतात जगत गुरु. आणि आपल्याकडं 3 जगद्गुरु मानलेले आहेत, ज्यामध्ये पहिला जगद्गुरु मानला आहे ते भगवान श्रीकृष्ण. म्हणून आपण नेहमी म्हणतो वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु असा शब्द तिथं आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरु. पहिले जगद्गुरु आपल्याकडं भगवान श्रीकृष्ण मानले गेलेले आहेत. दुसरे जगद्गुरु शंकराचार्य असा आपण उल्लेख करतो. तर शंकराचार्यांना, आद्य शंकराचार्यांना देखील जगद्गुरु ही पदवी दिली गेलेली आहे. आणि तिसरे जगद्गुरु म्हणून ज्यांचा उल्लेख आपण करतो ते आहेत जगद्गुरु म्हणून संत तुकाराम महाराज. आणि या ठिकाणी त्यांच्याबद्दल देखील सांगितलं गेलेलं आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दल जगद्गुरु हे शब्द अनेक ठिकाणी अनेक संतांनी वापरलेले आपल्याला दिसून येतात. गुरु शब्दाचा एक अर्थ आहे मोठा. गुरु या शब्दाचा आणखीन आपल्याला अर्थ करायचा झाला तर काय करता येतो? गुरु या शब्दाचा एक अर्थ होतो मोठा. लघु म्हणजे लहान. आपल्याला माहिती आहे की लघु गुरु, मला वाटतं गणितामध्ये भूमितीमध्ये आपण हे शिकतो.
लघु गुरु. गुरु म्हणजे मोठा आणि लघु म्हणजे लहान. प्रत्येक जीवास मोठं व्हावंसं वाटतं, पण संगत लघुची करतात म्हणून ते लघु राहतात, आणि जे गुरुची संगत मोठ्याची संगत करतात ते मोठेच होतात, ते गुरुच होतात. आणि म्हणून आपण संगत कुणाची करतो हे अत्यंत महत्वाचं आहे. गुरु काय करतात? लघु अवस्थेकडून या ठिकाणी गुरु अवस्थेकडे, म्हणजे आपणासारिखे करीते तात्काळ याने याप्रमाणे ते लघु अवस्थेत असलेल्या जीवाला आपल्या सोबत घेऊन गुरु अवस्थेकडे घेऊन जाण्याचं काम, मोठ्या अवस्थेकडे घेऊन जाण्याचं काम कोण करतात? तर गुरु करतात. आणि म्हणून गुरुचं अत्यंत महत्वाचं स्थान आपल्या जीवनामध्ये आहे. आपल्या जीवनामध्ये गुरु जर नसेल तर आपलं जीवन हे गुरासारखं, जनावरासारखं राहणार आहे. आणि म्हणून आपल्याला पशुवत जीवनाकडनं या ठिकाणी आदर्शवत मनुष्य जीवनापर्यंत, नवे ईश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरु केलाच पाहिजे किंवा गुरु असलाच पाहिजे. गुरु परंपरा खूप मोठी आणि आहे. आपल्याला माहित असेल की रामायणामध्ये प्रभू रामचंद्र हे आपल्याला माहित आहे की पूर्ण ब्रह्म आहेत, परंतु प्रभू रामचंद्र देव असून देखील त्यांनी देखील या ठिकाणी गुरु केलेला आहे. वशिष्ठ विश्वामित्र हे आपल्याला माहित असतील की त्यांचे गुरु राहिलेले आहेत. तुकाराम महाराज याबद्दल स्पष्ट सांगतात, राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. ब्रह्मज्ञानी प्रभू रामचंद्रांना बनवण्याचं काम कोण केलं? तर त्यांचे असलेले गुरु वशिष्ठ मुनींनी केलेलं, वशिष्ठ ऋषींनी केलेलं आहे. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी देखील मला गुरुची काय गरज आहे असा विचार न करता वशिष्ठांना गुरुचं स्थान देऊन त्यांच्याकडनं शिक्षण घेण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. तसंच भगवान श्रीकृष्ण देखील आपल्याला माहित आहे की पूर्णोत्तम अवतार, परंतु या भगवान श्रीकृष्णांनी देखील सांदीपनी नावाच्या ऋषींना गुरु केलेला आहे, ज्याचा उल्लेख तुकाराम महाराज करतात. कृष्ण गुरु सांदीपनी, कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दाखविले. आणि या पद्धतीनं कृष्णांनी देखील सांदीपनी ऋषीकडनं जाऊन ज्ञान मिळविलेलं आहे. त्यांनी देखील आपल्या आयुष्यामध्ये गुरु केलेला आपल्याला दिसून येतो. प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांना गुरु केलं, कृष्णांनी सांदीपनी ऋषींना गुरु केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि आचार्याचं, गुरुचं महत्व, विशेषतः आचार्याच्या महत्वाबद्दल माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये जवळपास 97 ओव्या खर्चिलेल्या आहेत आचार्याचं महत्व विशद करताना. आणि असंही सांगितलं जातं आपल्याकडं की जेवढे म्हणून अवतार ईश्वराचे झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये देवाने आपला गुरु केलेला आहे. बिना गुरुचा एकही अवतार हिंदू धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जसं की मत्स्य अवतारामध्ये माधांता हा मत्स्य अवतारात गुरु राहिलेला आहे देवाचा. कश्य अवतार जो देवाने घेतला त्यामध्ये सहजानंद नावाचा त्यांचा गुरु राहिलेला आहे. वराह अवतारामध्ये त्यांचा कंक ऋषी नावाचा गुरु राहिलेला आहे. पुढे नरसिंह अवतार जो घेतला त्यामध्ये दुर्वासे नरसिंहाचे गुरु सांगितले गेलेले आहेत. वामन अवतारामध्ये ब्रह्मदेव हे गुरु आहेत. परशुराम अवतारामध्ये भगवान शंकर हे त्यांचे गुरु आहेत. आणि ज्याचा उल्लेख यापूर्वी मी केला, राम अवतारामध्ये वशिष्ठ आणि कृष्ण अवतारामध्ये सांदीपनी ऋषी, अशा या 8 अवतारांच्या मध्ये प्रत्येक अवतारात देवानं आपला गुरु केलेला आहे. कोण केलाय त्याचा उल्लेख मी यापूर्वी आपल्या समोर मांडलेलाच आहे. गुरुजी हे देखील गुरुचं एक रूप आपल्याला पाहायला मिळतं. शाळेत प्रत्येक विषयाचं वेगवेगळं गुरुजी असतात. त्या विषयाचं ज्ञान करून देणारे त्यांनाच आपण गुरुजी, मास्तर, शिक्षक, सर या नावांनी संबोधतो. ते केवळ अभ्यासक्रम शिकवतात असं नाही, तर चारित्र्य घडवण्याचं काम देखील ते महत्वपूर्ण पद्धतीने करतात. म्हणून गुरुजींना देखील गुरुचं अत्यंत महत्वाचं स्थान आपली संस्कृती देते. गुरुजी या शब्दाचा विग्रह मी स्वतः केला. गुरुजी हा शब्द बघा, गु म्हणजे गुणात्मकता, रु म्हणजे रुजवितो, जी म्हणजे जीवनात. जीवनात गुणात्मकता रुजवितो त्याचं नाव गुरुजी. ज्यांना आपण शिक्षक म्हणतो, शिस्त, क्षमता आणि आहे की नाही, शिक्षक, क म्हणजे कर्तव्य पार पाडण्याची भावना, शिस्त, क्षमता आणि कर्तव्य पार पाडण्याची भावना कोण करतात? गुरुजीच करतात ना. म्हणून त्यांना शिक्षक म्हटलं गेलेलं आहे. त्यांनाच मास्तर म्हटलंय. जिनके पास माँ का स्तर होता है उसे मास्तर कहा जाता है असं आपण म्हणतो. आणि म्हणून गुरु हा आईच्याच प्रेमानं शिष्याला घडवण्याचं काम करत असतो.
म्हणून या ठिकाणी त्यांना मास्तर देखील म्हटलं गेलेलं आहे. आचार्य याबद्दलचा उल्लेख यापूर्वी आपण केला. आपल्या चांगल्या आचरणानं विद्यार्थ्यांना अथवा शिष्यांना योग्य वागण्यास लावतात. त्यांच्या आचरणाकडे पाहून विद्यार्थी स्वतः आचरणशील बनतात. त्यांना आचार्य म्हटलं गेलेलं आहे. इतका संकुचित अर्थ आचार्य शब्दाचा नाही आहे, परंतु ढोबळमानाने आपल्याला असाही अर्थ काढता येतो की आपल्या आचरणानं आपल्या शिष्यांना उत्कृष्ट चारित्र्य संपन्न आचारशील बनवण्याचं काम जे कोणी करतात त्यांना आचार्य म्हटलं गेलं पाहिजे, असा आचार्याचा एक ढोबळमानाने अर्थ आपल्याला इथं सांगता येतो. गुरु सद्गुरूच्या बद्दल मी यापूर्वी आपल्याशी बोललोय. गुरु व शिष्य कसे असावेत याबद्दल कबीरांनी फार सुंदर लिहिलेलं आहे. कबीर म्हणतात, शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. शिष्य कसा असावा? तर शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. शिष्य असा असला पाहिजे की त्यानं आपलं सर्वस्व सगळं काही गुरुला दिलं पाहिजे. आणि गुरु कसा असावा? गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु नहीं ले. शिष्य असा असावा की ज्यानं सगळं काही गुरुला देण्याची तयारी ठेवली पाहिजे, नव्हे दिलं पाहिजे. आणि गुरु तो श्रेष्ठ आहे जो शिष्याकडनं काहीच न घेणार असला पाहिजे. म्हणून इथं कबीर म्हणतात, शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. गुरु तो ऐसा चाहिए शिष्य से कछु नहीं ले. असा गुरु आणि शिष्याचं नातं असलं पाहिजे असं या ठिकाणी कबीर सांगताना दिसतात. आणि याचं उदाहरण म्हणून आपल्याला संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवरायांचं पाहता येतं. छत्रपती शिवरायांचे गुरु संत तुकाराम महाराज होते. आणि महाराजांची परिस्थिती बघून तुकाराम महाराजांनी, आपल्याला माहित आहे की हिरे माणिक मोती स्वर्ण मुद्रा देऊन या ठिकाणी काही थाळ्या देऊन आपल्या शिष्यांच्या करवी त्यांच्या घरी पाठवलेले होतं. आणि तुकाराम महाराजांनी हे सगळी किमती वस्तू बघितल्या आणि आपल्या शिष्याला त्यांनी उत्तर दिलं होतं. ते असं म्हणाले होते, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन आम्हा ते मृत्तिके समान. तुमचं हे धन आम्हाला महत्वाचं नाहीये. खऱ्या अर्थानं आम्हाला सुखीच जर करायचं असं तुम्ही छत्रपती शिवरायांना म्हणतात ठरवलं असेल तर काही करू नका. मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन आम्हा ते मृत्तिके समान. आम्हाला बाकी तुमचं हे धन जे आहे ते माती समान आहे, माती मोल आहे, त्याची आमच्यासाठी काही किंमत नाही आहे. म्हणजे शिष्य कसा असावा? सगळं द्यायची इच्छा शिवाजी महाराजांसारखी असावी. आणि गुरु कसा असावा? तो शिष्य से कछु नहीं ले. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याला छत्रपती शिवराय आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं इथं पाहता येतं. माऊली डोर यांनी या बाबतीत लिहिलेलं आहे, गुरु लोभी धनमान शिष्य लोपी अतिदीन. दोघासी लटपट लागली पूर्ण कोण कोणासी आवरेना. असं मात्र असता कामा नये. इथे उलट सांगितलेलं आहे की म्हणलं गुरु लोभी धनमान. आज समाज व्यवस्थेमध्ये असे काही गुरु आहेत की जे धनाचा मानाचा लोभ करतात, कुणाकडनं आशा आकांक्षा ठेवतात, कुणाकडून शिष्याकडून. आणि शिष्य देखील या ठिकाणी कसा असतो, शिष्य देखील लोभी अतिदीन. शिष्यही लोभी आहे आणि दोघही एकमेकाला फसवण्याचं काम करत आहेत. आणि मग कोणी कोणाशी आवरेना. तर त्यामुळे न तो गुरुचा उद्धार होतो न शिष्याचा उद्धार होतो. असे गुरु शिष्य असता कामा नये असं या रचनेतनं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. जो आपणास ज्ञानाच्या गाभाऱ्यात नेऊन सोडतो तो गुरु. जो आपणास ज्ञानाच्या गाभाऱ्यात नेऊन सोडतो तो गुरु. त्यास जो आम्हास आपलेसे करून सोडतो तो सद्गुरु. जो आम्हास आपलेसे करून सोडतो तो सद्गुरु. जे जे काही उत्तम आहे, उदात्य आहे आणि उतुंग आहे ते सद्गुरूचं लक्षण असतं. सद्गुरूकडे काय काय असतं तर इथं सांगितलं गेलेलं आहे की जे जे उत्तम आहे, उदात्य आहे आणि उतुंग आहे हे सगळं आपल्याला सद्गुरूकडे पाहायला मिळतं. नम्र विनम्र होऊन येणाऱ्या ज्ञानोपासकास सद्गुरु ज्ञानाचा अभिषेक घालतो. सद्गुरु काय करतो? येणाऱ्या शिष्याला ज्ञानाचा अभिषेक घालण्याचं काम करतो. खरं तर सद्गुरु आपणास ज्ञानाची खरी भेट घडवून आणतो. सद्गुरु कशामुळे श्रेष्ठ आहे? तर सद्गुरु आपल्याला खऱ्या अर्थानं ज्ञानाची भेट घडवण्याचं काम करतो आणि म्हणून सद्गुरु या ठिकाणी श्रेष्ठ मानला गेलेला आहे.
कारण सद्गुरू म्हणजे संपूर्ण ज्ञानाचे आगारच असते. सद्गुरू म्हणजे संपूर्ण ज्ञानाचा आगारच असतं. सतत उचंबळणारा ज्ञानसागरच असतो. कोण? गुरु, सद्गुरू. सतत उचंबळणारा ज्ञानसागरच असतो. तो आपणास भूतकाळ बी दाखवतो, वर्तमान काळाची ओळख करून देतो आणि भविष्य काळाची दिशा दाखवण्याचं काम म्हणजे त्रिकालाचं ज्ञान जो करून देतो समर्पकपणे, त्यालाच आपण सद्गुरू किंवा गुरु म्हटलं पाहिजे. आणि शिष्य, खरा शिष्य तो असतो जो विनम्र आहे, निष्ठावंत आहे, प्रज्ञावंत आहे, प्रयत्नशील आहे आणि जिज्ञासू आहे. हे गुणधर्म ज्याच्या ठिकाणी दिसतात तो खऱ्या अर्थानं शिष्य होण्याच्या लायकीचा आहे किंवा तोच खरा शिष्य आपण समजला पाहिजे. शिष्याकडून पराजित होण्यात सुद्धा गुरुला आनंद वाटत असतो. आपण नेहमी म्हणतो ना की माझा शिष्य माझ्यापेक्षा मोठा झाला की तोच माझ्या जीवनामधले परमोच्च आनंदाचा क्षण किंवा दिवस आहे. असं ज्याला वाटतं तो खऱ्या अर्थानं गुरु मानला गेला पाहिजे. शिष्याचा विजय हाच गुरुला विजय वाटला पाहिजे. खरा गुरु शिष्याला सर्व प्रकारचं ज्ञान देतो. हा क्षण तर गुरु शिष्याच्या जीवनातील एक सुवर्ण क्षणच म्हटला पाहिजे. शिष्याची जोपर्यंत ज्ञानाची तहान भागत नाहीये तोपर्यंत या जगात गुरुभक्ती चालतच राहणार आहे आणि ती चालली पाहिजे. आणि ती चालावी म्हणून आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो, जेणेकरून गुरु आणि शिष्याचं हे पवित्र नातं असंच अबाधित राहिलं पाहिजे. त्याची प्रेरणा येणाऱ्या प्रत्येक पिढीच्या डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे. हा प्रामाणिक हेतू हा दिवस साजरा करण्याच्या पाठीमागचा आहे. खरी गुरुभक्ती ही न संपणाऱ्या पूजेसारखी आहे. खरी गुरुभक्ती कशी आहे? न संपणाऱ्या पूजेसारखी आहे. ती सतत करत राहावी, सतत करत राहावी, असे या पद्धतीची खरी गुरुभक्ती आहे. शिष्याचं जीवन सुंदर करणं, गुरुचं काय काम आहे? शिष्याचं जीवन सुंदर करणं, निर्दोष करणं आणि निष्काम करणं हेच सद्गुरूचं कार्य आहे. कसं करायचंय? निर्दोष करायचंय, आहे की नाही? आणि त्याचबरोबर निष्काम देखील शिष्याचं जीवन त्याला करायचं आहे आणि सुंदरही त्याला त्याचं जीवन करायचं आहे. खरा गुरु जीवनाच्या मातीचे माणिक मोती बनवतो. खरा गुरु जीवनाच्या मातीचे माणिक मोती बनवण्याचं काम करतो. नवा वैचारिक जन्म देतो. शिष्याला खऱ्या अर्थानं वैचारिक नवा जन्म देण्याचं काम कोण करतं? तर खरा गुरु करतो. सत्य सृष्टीत घेऊन जातो. असत्यापासून त्याला दूर घेऊन सत्य सृष्टीमध्ये त्या शिष्याला घेऊन जातो. जीवनाच्या दाही दिशा उजळून टाकण्याचं काम करतो. कारण असा गुरु साक्षात कोण असतो? तर परब्रह्म असतो. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं गेलेलं आहे. अशा परब्रह्माकडून मिळालेला एक एक जीवन पाठ म्हणजे जीवन रहस्याचा सुंदर आविष्कार असतो. ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. गुरुचं महत्व विशद करताना महात्मा कबीरांनी सांगितलेला जो दोहा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि जवळपास आपल्या सगळ्यांना मुखोद्गतच आहे की गुरु गोविंद दोऊ खडे काके लागो पाव बलिहरी गुरु भले जिन गोविंद दिओ बताव. याचा अर्थ कबीर सांगतात की माझ्या समोर गुरुला आणि देवाला दोघांनाही आणून उभं केलं आणि मला कुणा विचारलं की कबीरा तू कुणाला शरण जाशील किंवा कुणाच्या पायाला स्पर्श करशील, तर मी कुणाच्या पायाला स्पर्श करेन? गुरुच्या पायाला स्पर्श करेन. मी देवाला शरण जाणार नाहीये. त्याचं कारण असं की मला देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्गदर्शन त्या गुरुनं केलेलं आहे आणि म्हणून मला त्या देवापेक्षाही मार्गदर्शन करणारा, प्रकाश वाट दाखवणारा, वाटाड्या तीर्थंकर हो का यंत्राची भूमिका पार पाडणारा गुरु महत्वाचा आहे. या पद्धतीनं कबीरांनी देवापेक्षा देखील अधिक महत्व कोणाला दिलेलं आहे? गुरुला दिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. गुरु मोठे तर आहेतच, पण त्यांच्यावर आपली श्रद्धा देखील असली पाहिजे, विश्वास असायला गरजेचा आहे. गुरु मोठे येतो परंतु त्यांच्यावर आपली श्रद्धाच नाही आहे, विश्वासच नाही आहे, असं नाही चालत. गुरुवर आपली श्रद्धा असली पाहिजे, गुरुवर आपला विश्वास असला पाहिजे. शास्त्रामध्ये श्रद्धेला पार्वतीचं उपमा दिलेली आहे आणि विश्वासाला शंकर म्हटलं गेलेलं आहे. आणि या दोघांच्या शिवाय परमार्थ क्षेत्रामध्ये फळ मिळत नाही.
म्हणून तर असं म्हटलंय की भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो. या ठिकाणी भवानी शंकरो, भवानी म्हणजे पार्वती, शंकरो म्हणजे शंकर, वंदे श्रद्धा विश्वास. या ठिकाणी श्रद्धा म्हणजे आपल्याला माहिती आहे की पार्वती आहे आणि विश्वास हे शंकर आहेत. तर आपल्याला देखील परमार्थामध्ये असो की प्रपंचामध्ये असो गुरुकडनं जर ज्ञान मिळवायचं असेल तर त्या गुरुवरती श्रद्धाही असली पाहिजे आणि गुरुवरती विश्वासही असला पाहिजे. मला असं वाटतं की आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं प्रत्येक शिष्यानं हे 2 गुण मात्र आपल्या अंतःकरणात बाळगणं गरजेचं आहे. आणि श्रद्धा विश्वास असेल तर काय होतं याचं उदाहरण पुराणामध्ये आपल्याला द्रोणाचार्याचं आणि एकलव्याचं दिलं. एकलव्य आणि द्रोणाचार्याचं दिलं जातं की श्रद्धा आणि विश्वास ठेवली कुणावर? द्रोणाचार्यावरती. कुणा? एकलव्यानं. आणि तुम्हाला माहिती आहे की मातीच्या पुतळा करूनच त्याला धनुर्विद्या प्राप्त झालेली आहे, ज्याचा उल्लेख संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. ते म्हणतात श्री गुरुचेनी नावे माती, श्री गुरुचेनी नावे माती, डोंगरी जयापाशी होती, तेने कोळीये त्रिजगती एकवध केली. कोळी असलेल्या आपल्याला माहिती आहे एकलव्यानं मातीचा पुतळा तयार केला आणि या ठिकाणी धनुर्विद्या प्राप्त केलेली आहे. हे कशामुळे झालं? तर एकलव्यानं द्रोणाचार्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवला, म्हणून मातीच्या पुतळ्यातून सुद्धा त्यांना विद्या प्राप्त करता आली. आपल्यालाही जर विद्या प्राप्त करायची असेल, जे काही गुरुकडून मिळवायचं असेल, तर त्या गुरुवरती आपली श्रद्धा आणि विश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून एकनाथ महाराज पुढे सांगतात, मातीयेचा द्रोण केला, मातीयेचा द्रोण केला, तो कवळी का भाव कळला, मनोनी विश्वासे विन नाडला, जगू ठाकला विकल्प. विश्वास नसेल तर मग विकल्प निर्माण होतो आणि विकल्प आला की आपल्याला माहिती आहे की आपल्याला गुरुकडनं जे पाहिजे ते आपल्याला प्राप्त करता येत नाहीये. आणि म्हणून गुरुच्या प्रती श्रद्धा आणि विश्वास अत्यंत महत्वाचा आहेच. माऊलींनी गुरुबद्दल विश्वास व्यक्त करणाऱ्या ज्या काही ओव्या लिहिलेल्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, त्या काही ओव्या मुद्दाम आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत की माऊली आपले मोठे बंधू निवृत्तीनाथ या गुरूंच्या वरती या ओव्यांच्या माध्यमातून जो विश्वास टाकतात तसा विश्वास आपल्याला देखील आपल्या गुरुवरती टाकता आला पाहिजे. काय म्हणतात माऊली? मज हृदयी सद्गुरु, मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, मनवोनी विशेषे अत्यादरू विवेकावरे. पुढे म्हटलंय, जैसा डोळ्या अंजन भेटे, जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे ते ते प्रगटे महानिधी. डोळ्याला अंजन मिळाल्याच्या नंतर जसं जे पाहिजे ते डोळे प्राप्त करू शकतात, तसेच सद्गुरु जीवनामध्ये शिष्याला मिळाले की त्याला जे हवं ते निश्चितपणे प्राप्त करता येतं. का चिंतामणी आलिया हता. पुढे दृष्टांत देऊन गुरुचं महत्व विशद करताना सांगतात, का चिंतामणी आलिया हता, सदा विजयवृत्ती मनोरथी. का चिंतामणी आलिया हाती, सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देवो म्हणे. माझ्या मनातल्या सगळ्या मनोकामना ज्या पूर्ण होतात, जसं की चिंतामणी हातात आल्यानंतर होतात, तशा माझ्याही होतात. का? तर कारण सांगितलं, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती. निवृत्ती म्हणजे गुरुदेव, ये गुरुदेव निवृत्तीनाथ रूपी चिंतामणी माझ्या हातात आल्यामुळंच माझ्या मनातल्या प्रत्येक चिंता दूर होतात, प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. हे कोण करतं? तर माझे गुरुवर्य करतात. मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी गुरुची भक्ती केली पाहिजे, गुरुवर विश्वास आणि श्रद्धा ठेवला पाहिजे. गुरुवर श्रद्धा ठेवली की मग आपल्याला जे हवंय ते निश्चितपणे आपण प्राप्त करू शकतो. त्यासाठी या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की झाडाच्या मुळाला पाणी घातलं की आपोआप झाड बहरतं, फुलाला येतं, फळं देतं. त्याच्या फांद्यांना पाणी घालण्याची गरज नाही, त्याच्या बुडाला पाणी घालणं महत्वाचं आहे. तसं गुरु आपल्याशी केलात की मग ते बाकीच्या कुठल्याही गोष्टी करण्याची गरज नाही आहे, हे की नाही. का तीर्थे जी त्रिभुवनी, ती घडती समुद्राव गाहणी,
ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. ज्याप्रमाणे सगळे तीर्थ समुद्राला जाऊन भेटतात, समुद्राची आंघोळ केली की सगळ्या तीर्थांची घडते, तसंच या ठिकाणी सद्गुरू आपल्याशी केले की बाकी काही लागत नाहीये. तैसा पुढत पुढत तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो. आणि म्हणून मी बाकी काहीही न करता माझ्या गुरुलाच काय केलेलं आहे, मी या अभिवंदिला श्री गुरुची, मी माझ्या गुरुलाच वंदन केलं. कारण मला माहिती आहे की गुरुशिवाय आपल्याला काही मिळू शकत नाही. म्हणून तर म्हटलं ना की गुरुविन अनुभव कैसा कळे. त्यासाठी काय महत्वाचं आहे, तर गुरु अत्यंत महत्वाचा आहे असं माऊली या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसून येतात. गुरु जे शिष्यावर कृपा करतात ती 12 प्रकारची कृपा शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. त्या कृपेचे फक्त नामोल्लेख किंवा नावं सांगून आपण पुढे जाणार आहोत. त्याचं विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये करणं शक्य नाही आहे, वेळेचं बंधन आहे. त्या ठिकाणी ज्या 12 कृपा सांगितलेल्या आहेत त्यामध्ये धातुर्वांदी नावाची पहिली कृपा आहे, दुसरी चंदन, तिसरी परीस, चौथी अनुग्रह, 5वी विचार, 6वी कच्छप, 7वी चंद्र, 8वी दर्पण, 9वी जी कृपा आहे ती छायानिधी, 10वी नादनिधी, 11वी क्रोंच आणि 12वी सूर्यकांत. अशा गुरुच्या 12 कृपा शिष्यावरती होत असतात. हेही ध्यानात घेणं गरजेचं आहे. गुरुशिवाय आपणास नाम सुद्धा तारू शकत नाहीये. नाव घेतलं म्हणजे आपण तरू असा अजिबात विचार करू नका. अहो गुरु नसेल तर देव सुद्धा आपल्याला तारू शकत नाहीये. देवाचा इतका जीवश्य कंठस्य मित्र असलेला, सखा असलेला नामदेव महाराज, परंतु ते देखील तरू शकले नाही आहेत. संतांच्या आपल्याला माहिती आहे की त्या मेळाव्यामध्ये गोरोबा काकांनी मुक्ताबाईंच्या सांगण्यावरून नामदेव महाराजांना कच्च ठरवलं आणि नामदेव महाराज देवाकडे जाऊन म्हणाले की मी तुझ्याबरोबर खातो, राहतो, बोलतो आहे की नाही, आणि तुझे माझं इतकं नातं असताना हे सगळे संत मला कच्च मडकं म्हणतात आणि गुरु करून घे म्हणतात, काय करू मी सांगा. त्यावेळेला भगवानांनी सांगितलं की नाम्या, तुला खरंच माझं सांगणं आहे की तू गुरु केला पाहिजेस. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांनी पुन्हा औंढा नागनाथले विसोबा खेचर यांना गुरु केला आणि गुरु केल्याच्या नंतरच नामदेव महाराजांच्या भक्तीला परिपूर्णत्व आलं. आणि म्हणून गुरु हा सगळा अत्यंत महत्वाचा मानला गेलेला आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात की नामधारक आहे म्हणून गुरु करण्याची गरज नाही आहे, मी देवाच्या अत्यंत जवळच आहे म्हणून मला गुरु करण्याची गरज नाही असं म्हणू नका. नामधारक जरी असला तरी गुरुचं महत्व अनन्यसाधारण आहे. नाथ महाराज सांगतात, नाव तरी हे साचार माझी बैसले थोर थोर, परी तारेके बी न परपार, समर्थ नर न पावते. ज्याप्रमाणे नावेत आपण बसलो आहेत, ही नाव इथं उदाहरण देऊन सांगितले, दृष्टांत देऊन, परंतु नावेत बसल्यामुळे त्या पाण्यातून पैल तीरावर आपण जाऊ शकत नाही जोपर्यंत त्या नावेला वलवणारा नावाडी तिथं येत नाही. त्याप्रमाणे आपल्यालाही या परब्रह्मापर्यंत पोहोचायचं असेल तर आपण आणि परब्रह्म याच्यामध्ये तिथपर्यंत नावाड्या घेऊन जाणारा गुरु असल्याशिवाय आपण तिथे पोहोचू शकत नाहीये. म्हणून असं म्हटलंय की डोळे आपले आहेत पण सूर्याच्या साह्याशिवाय दिसत नाहीये. डोळे आपले आहेत हो, आणि आपल्याला पाहायचंय ते बी आहे, परंतु मध्यस्थ सूर्य लागतो. तसा गुरु महत्वाचा आहे. पावसामुळे भूमी मारदव झाली पण ज्ञात्याने पेरणी केल्याशिवाय पीक मिळत नाहीये. ज्ञाता पेरणी करणारा असला पाहिजे, तसा गुरु हा पेरणी करणारा आहे. शिष्याच्या जीवनामध्ये रत्न सापडलं पण त्याचा पारखी मिळाल्याशिवाय किंमत कळत नाही. तसा परमात्मा आपलाच आहे पण श्री गुरुवर श्रद्धा असल्याशिवाय आपल्यास निज सुख प्राप्त होऊ शकत नाहीये. आणि म्हणून गुरु हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्यासाठी सांगितलं की सद्गुरु वाचोनी सापडेना किंवा संसारी तारक नसेची निष्टंक आन कोणी. काय म्हटले माऊलींनी, सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेच निष्टंक आन कोणी. आपल्याला खऱ्या अर्थानं सद्गुरूच्या शिवाय या ठिकाणी आपली सोडवणूक करणारं कोणी नाही आहे. आणि म्हणून गुरुच्या बद्दल असं ही वाचलं होतं की गुरुची खरी ओळख आपण कशी करून घ्यावी. तर एका ठिकाणी असं वाचलं होतं मी, सोहम जिनकी शक्ती है, सोहम जिनकी शक्ती है, अभय जिनका पंथ है. सोहम जिनकी शक्ति है, अभय जिनका पंथ है, अचल जिनकी पदवी है, निरंजन जिनका गोत्र है.
निरंजन जिनका गोत्र है, विहंगम जिनकी जाती है, यह पहचान गुरु की है, यह पहचान गुरु की है, असं गुरुच्या बद्दल सांगितलं गेलेलं आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी म्हटलं की ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, मनती ज्ञान देव तुम्हा ऐसे, असं माऊलींच्या संबंधानं संतांनी लिहिलं. माऊलींच्या बद्दल काय म्हटलंय की ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, हा महत्वाचा शब्द आहे. गुरु महाराव, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, मनती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, असं गुरु या शब्दाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. आपल्याकडे गुरु शिष्याच्या अनेक जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रभू रामचंद्र आणि वशिष्ठ गुरु शिष्याची जोडी आहे. श्रीकृष्ण आणि सांदीपनी गुरु शिष्याची जोडी आहे. यदू आणि अवधित ही गुरु शिष्याची जोडी आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन गुरु शिष्याची जोड आहे, हे की नाही. निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबाराय गुरु शिष्याची जोडी आहे. जनक आणि सुखाचार्य ही गुरु शिष्याची जोडी आहे, बरोबर आहे की नाही. शुकाचार्य आणि परीक्षित ही गुरु शिष्याची जोडी आहे. तुकोबाराय आणि निळोबाराय ही गुरु शिष्याची जोडी आहे. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद ही गुरु शिष्याची जोडी आहे. बाबाजी चैतन्य आणि तुकाराम महाराज ही गुरु शिष्याची जोडी आहे. विसोबा खेचर आणि संत नामदेव महाराज ही गुरु शिष्याची जोडी आहे. अशा कितीतरी आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये गुरु शिष्याच्या जोड्या केवळ आध्यात्मिकच नाही तर शैक्षणिक अन्य क्षेत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. कबीरांनी गुरुचं महत्व विशद करताना लिहिलं, सब धरती कागज करू लेखनी करू बनराय, सब धरती कागज करू लेखनी करू बनराय, सात समंदर की शाही करू गुरु गुण लिखान जाय. आता याचा अर्थ मला वेगळं सांगण्याचं कारण नाहीये. या वाचण्यातनच तुमच्या लक्षात आलं कबीरांना काय म्हणायचंय. म्हणजे या ठिकाणी इतकं महत्व गुरूंना आपल्याकडे दिलं गेलेलं आहे. तुलसीदास स्पष्ट म्हणतात, गुरु बिन कौन बतावे बाट, बडा बिकट या ठिकाणी घनदाट, बडा बिकट यमघाट. गुरु बिन कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट. या यमघाटाला जर आपल्याला पार करायचं असेल तर गुरुशिवाय दुसरं कोणीही आपल्याला हे पार करू देणार नाही आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु महत्वाचा आहे असं या ठिकाणी गोस्वामी तुलसीदास देखील सांगतात. विजलेल्या लाकडाने पेटलेल्या लाकडाजवळ जाऊन पडावं म्हणजे ते आपणहून पेटतं. गुरुच्या जवळ शिष्यानं जाण्यासाठीचे हे काही उदाहरण आहेत की काय करायचंय. विजलेल्या लाकडानं काय करायचं, पेटलेल्या लाकडाच्या जवळ जाऊन पडलं की आपोआप विजलेलं लाकूड सुद्धा पेटतं. तसं शिष्यानं गुरुच्या जवळ जाऊन त्याचा सहवास करायचा आहे, तो आपण पेटतो, हे की नाही. आग पेटीतील काडी टरफलावर घासल्यावर तिच्यातील अग्नी प्रज्वलित होतो. आपण एक काडी असून सद्गुरू म्हणजे टरफल आहेत आणि तिथे आपण जाणं गरजेचं आहे. अथांग समुद्रातून प्रवास करण्यासाठी, हे की नाही, नावेचा आश्रय घेतला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला अथांग समुद्रात पार करता येत नाही. तसं संसार रूपी सागर पूर्ण करायचा असेल तर गुरु रूपी नौका महत्वाची आहे. पंख्याशिवाय, पंख जे पक्षाला असतात, पंखाशिवाय जर आपल्याला आकाशात विहार करायचा असेल, फिरायचं असेल तर काय करावं लागेल, विमानात बसावं लागेल. तसंच या ठिकाणी आपल्याला गुरु करणं गरजेचं आहे. लघु याचा तसा तर अभ्यास आपण यापूर्वी सांगितलं. यापूर्वीचं या वाक्य मी वापरलेलं आहे की लघु अवस्थेकडनं गुरु अवस्थेकडे नेतो तो गुरु, व लघु व गुरु या दोन्ही अवस्थेतून विश्वव्यापी प्रभूचा दर्शन घडवतो तो सद्गुरू, याचा उल्लेख यापूर्वी झालाच आहे. ज्याला आपलं जीवन समृद्ध व्हावं असं वाटतं त्यानं कुणाला शरण गेलं पाहिजे, तर त्यानं सद्गुरूला किंवा गुरुला शरण गेलं पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. व्हिडिओची लांबी खूप होते आहे आणि यापूर्वी मी आपल्याला शब्दही दिलेला आहे की आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकूण 3 व्हिडिओ बनवायचे आहेत. आता हा दुसरा व्हिडिओ येथे थांबवायला काही हरकत नाही आहे. तिसरा व्हिडिओमध्ये गुरुच्या संबंधानं राहिलेले जे काही विचार आहेत ते आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊयात. या दुसऱ्या व्हिडिओमध्ये गुरुच्या संबंधाने प्राचीन कालापासून वारकरी संप्रदायापर्यंत गुरु परंपरा आणि गुरुच्या संबंधानं जे जे काही विचार आहेत ते इथे आपण मांडलेले आहेत. ते विचार आपण श्रवण करावेत आणि आपल्या गुरुच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करावी. आणि पुढचा तिसरा व्हिडिओ मी लगेच दुसऱ्या दिवशी पाठवेन, तोही आपण श्रवण करून
3 दिवसाचा हा गुरुपौर्णिमेचा उत्सव जो की अनेक ठिकाणी साजरा केला जातो, आपण या 3 व्हिडिओच्या माध्यमातून तो साजरा करतो आहोत. तेव्हा या तिन्ही व्हिडिओंचं श्रवण करून गुरुप्रतीची मला असं वाटतं की कृतज्ञता व्यक्त करावी आणि गुरुबद्दलचं जे आपल्याकडं भारतीय परंपरेमध्ये, ज्ञान परंपरेमध्ये चिंतन आलेलं आहे ते चिंतन श्रवण करावं, अशा प्रकारची नम्र अपेक्षा व्यक्त करून या दुसऱ्या व्हिडिओला याच ठिकाणी मी काय करतो तर पूर्णविराम देतो. गुरुभ्यो नमः, गुरुभ्यो नमः, गुरुभ्यो नमः.